सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026-27 पुढे होणार आहे. या संदर्भामध्ये पत्र देखील SCRT पुणे यांचं आलेलं आहे. मात्र या संदर्भामध्ये बरेच शिक्षक SCRTच्या वेबसाईटवर जाऊन प्रत्यक्षात तिथं बघत आहे, शोधत आहे आणि प्रशिक्षणासंदर्भात तिथं काहीच माहिती मिळत नाही. असे फोन मेसेज करत आहे, व्हॉट्सअपवर विचारत आहे. नेमकं काय आहे या पत्रात म्हटलेलं आहे, आपण हे नेमकं समजून घेऊया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. आपण सगळ्यात अगोदर 17 ऑगस्ट 2026 रोजीचं SCRT पुणे यांचं जे पत्र आहे ते पत्र आपण बघूया. हे पत्र आहे बघा, 17 ऑगस्ट 2026 रोजीचं. आणि या पत्रामध्ये काय म्हटलं, अगोदर विषय समजून घ्या म्हणजे लक्षात येईल. म्हणजे बरेच शिक्षक काय करत आहे, हे पत्र बघत आहे, ma.ac.in या वेबसाईटवर जात आहे आणि म्हणत आहे तिथं काहीच माहिती दिलेली नाही. तर मित्रांनो, विषय असा आहे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 पात्र शिक्षकांची नोंदणीसाठी माहिती मागवलेली आहे. नोंदणी करायची नाहीये पात्र शिक्षकांनी. मात्र बऱ्याच जणांचा गैरसमज असा झालेला आहे की प्रशिक्षणाची नोंदणी सुरू झाली आहे. काय म्हटले बघा महोदय, उपरोक्त नमूद केल्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, कला, क्रीडा, पूर्ण वेळ या स्तरावर सेवेची 12-24 वर्ष पूर्ण केलेले पात्र शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण देण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत नियोजन सुरू आहे. काय चालू आहे, नियोजन सुरू आहे. प्रत्यक्षात सुरू झालंय का नाही, तर त्याच्यासाठी काय केलं त्यांनी, त्यासाठी पात्र प्रशिक्षणार्थ्यांची पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करून घेतली जाणार आहे. नोंदणी चालू झाली का, नाही, तर घेतली जाणार आहे असं म्हटलेलं आहे. नोंदणी करून घेतली जाणार आहे. पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी शालार्थ सेवार्थ ID वापरून नोंदणी करणं बंधनकारक आहे. पण सध्या चालू झाली का, नाही. पुढे काय म्हटलं बघूया. वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी जे शिक्षक दिनांक 30 नोव्हेंबर 26 पर्यंत सेवेची 12 वर्ष 24 वर्ष पूर्ण करत आहेत असे शिक्षक व 30 जून 27 पर्यंत 12-24 वर्ष सेवा पूर्ण करणारे व 30 जून 27 अखेर सेवानिवृत्त होणारे शिक्षक यांचा प्रशिक्षणामध्ये समावेश केला जाणार आहे. बघा, डेडलाईन दिलेली आहे 30 नोव्हेंबर 2026 पर्यंतची. 12 आणि 24 वर्ष पूर्ण होणारे आणि 30 जूनला सेवानिवृत्त होणारे यांच्यासाठी पण याच्यात समावेश केलेला आहे. अशा शिक्षकांच्या माहितीची EPI किंवा एक्सेल शीट मधील डाटा सोबत दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सेवापूर्व विभागाचा लोक या वेबसाईटवर जातात. ही वेबसाईट नसून हा ईमेल ID मित्रांनो, जिल्हा कार्यालयानं ही माहिती त्यांना पाठवायची. या ईमेल ID वर इंग्लिश व मराठीमध्ये 3 सप्टेंबर 26 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध करून द्यावी ही विनंती. सदरची माहिती उपलब्ध करून दिल्यास पात्र शिक्षकांना प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल. म्हणजे नोंदणी सुरू झाली का, नाही, 3/9/26 नंतर उपलब्ध झाल्यास सदरील माहितीचा विचार केला जाणार नाही. आणि संपर्कासाठी श्री सोनवणे आणि वाटेकर साहेब यांचे नंबर दिलेले आहे. आणि जी माहिती मागितलेली आहे बघा, डिजिटल स्वाक्षरी आहे, सहसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडमची स्वाक्षरी आहे डिजिटल. आणि इथं फॉर्मेट, या फॉर्मेटमध्ये माहिती विचारली. शालार्थ ID, टीचर ID, टीचर नेम, जेंडर, बर्थ डेट, मोबाईल नंबर, ईमेल ID, शाळेचं नाव, UDIS कोड, डिस्ट्रिक्ट, तालुका, पद, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता आणि जॉईनिंग डेट 14 मुद्द्यामध्ये माहिती मागितलेली आहे. म्हणून प्रत्यक्षात नोंदणी सुरू झालेली नाही. बरेच जण फोन मेसेज करत आहे, नोंदणी सुरू केली किंवा इथं जायचं नाहीये, ही काही वेबसाईट नाही, हा ईमेल ID आहे. म्हणून प्रत्यक्षामध्ये आपल्याला नोंदणीला अजून वेळ आहे मित्रांनो. तर ही या पत्रात माहिती दिली होती. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.